नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अशा काही जाहिराती बघणार आहोत ज्यांना नुकताच मुदतवाढ जी आहे ती मिळालेली आहे. त्यामुळे तुमच्या हातून अशीही संधी गेलेली नाही ज्याचा तुम्ही पुरेपूर वापर करू शकता आणि त्या संधीचं सोनंही तुम्ही करू शकता. तर त्याच जाहिरातींबद्दल आज संपूर्ण माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम जाहिरात आहे मित्रांनो युपीएससी बद्दल, कारण की नुकतंच कालच युपीएससीची जी डेट आहे ना ती संपलेली होती, परंतु आता त्याला मुदतवाढ मिळालेली आहे. त्याच्यामुळे लक्षात असू द्या की युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस भरती 2026 ला आता मुदतवाढ मिळालेली आहे. टोटल ज्या जागा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आहेत 933, ज्याच्यामध्ये परीक्षेचं नाव आहे नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्ही कोणतीही पदवी जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही डायरेक्ट याच्यासाठी फॉर्म जो आहे तो भरू शकता. यासाठी सर एज लिमिट काय असते, म्हणजे आम्हाला युपीएससी द्यायची आहे तर आमच्यासाठी एज लिमिट जी आहे ती काय ठरणार आहे तर लक्षात असू द्या मित्रांनो, याच्यासाठी 1 ऑगस्ट 2026 रोजी पर्यंत तुमचं 21 ते 32 वर्ष ही मुदतवाढ जी आहे म्हणजे एज लिमिट जी आहे याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. सोबतच जर तुम्ही एससी एसटी कॅन्डिडेट असाल आणि 32 वर्षाचे जरी तुम्ही असाल किंवा 33 34 जरी असाल तरी तुम्हाला 5 वर्षांची सूट मात्र याच्यामध्ये दिली जाते. म्हणजे 32च्या नंतरची जी 5 वर्ष आहे तुम्ही जर एससी एसटी कॅन्डिडेट असाल तरीही तुम्ही काय करू शकता रे, याचा फॉर्म जो आहे सहजतेने भरू शकता. सोबतच जर तुम्ही ओबीसी कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी 3 वर्षांची सूट जी आहे ती दिल्या जाते. त्याच्यामुळे लक्षात असू दे एससी एसटी साठी 5 वर्ष आणि ओबीसी साठी 3 वर्ष. नोकरी ठिकाण हे तुम्हालाही माहिती असेल संपूर्ण भारत असू शकतं, कारण की केंद्र सरकारची ही परीक्षा आहे. याची फीस काय असेल तर जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी 100 रुपये ही फी घेतली जाते आणि एससी एसटी पीडब्ल्यूडी किंवा महिला कॅन्डिडेट असाल तुमच्यासाठी कोणतीही फी नसते आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन असते. लक्षात असू द्या, तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रियेद्वारेच अर्ज भरला जातो. आणि महत्वाची तारीख काय आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 24 फेब्रुवारी 2026 ही पहिली होती आणि त्याच्यानंतर आता किती झाली आहे रे 27 फेब्रुवारी 2026. म्हणजे 24 फेब्रुवारी ही एक लास्ट डेट होती पण याला आता कट करून आता नवीन डेट तुम्हाला मिळालेली आहे 27 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आणि सर याचा आम्ही फॉर्म भरला पण याची पूर्व परीक्षा कधी होईल तर तेही लक्षात असू द्या. याची पूर्व परीक्षा होणार आहे मित्रांनो 24 मे 2026 रोजी. ठीक आहे, 24 मे 2026 रोजी याची पूर्व परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर अशीच एक जाहिरात आहे मित्रांनो युपीएससी आयएफएस भरती रिलेटेड. ठीक आहे, तर आयएफएस भरती 2026 याच्यामध्ये सुद्धा 80 जागा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहे आणि याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय मागितली आहे तर पदवी हवी. पण पदवी सर कशामध्ये हवी तर अॅनिमल हजबंड्री, वेटरनिटी सायन्स, बॉटनी, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स, झूलॉजी किंवा तुमची जर इंजिनिअरिंग पदवी असेल तरी तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये फॉर्म जो आहे तो भरू शकता. एज लिमिट काय आहे ते जे युपीएससीला आता आपण बघितली 21 ते 32 वर्षापर्यंत आणि एससी एसटी कॅन्डिडेट असाल तर किती वर्षांची सूट मिळते 5 वर्षांची आणि ओबीसी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 3 वर्षांची सूट जी आहे ते दिल्या जाते. सोबतच नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे. जनरल ओबीसी साठी जे फी स्ट्रक्चर आहे ते आहे मित्रांनो 100 रुपये आणि एससी एसटी पीडब्ल्यूडी किंवा महिला असेल तर तुम्हाला कोणतीही फी भरण्याची गरजच नाही. त्याच्यामुळे तुमच्यासाठी फी स्ट्रक्चर काहीच नाही, एवढं लक्षात असू द्या. आणि अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. आता जी आधीची डेट होती मित्रांनो फॉर्म भरण्याची ती होती 24 फेब्रुवारी 2026 पण याला आता कट करण्यात आलेला आहे आणि याच्या जागी जी नवीन डेट तुमच्यासाठी आलेली आहे ती डेट आहे 27 फेब्रुवारी 2026. म्हणजेच काय तर 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही हा फॉर्म सायंकाळी 6 वाजेपर्यंत भरू शकता आणि याची पूर्व परीक्षा होणार आहे मित्रांनो 24 मे 2025 रोजी. त्यानंतर आहे मित्रांनो एनसीआरटी भरती 2026. यामध्ये सुद्धा टोटल 117 जागांसाठी भरती जी आहे ते घेण्यात येणार आहे. टोटल 117 जागांसाठी भरती असणार आहे. त्यामध्ये वयाची अट जी आहे ती युजीसी आणि एनसीआरटीच्या नियमानुसार जी आहे ते देण्यात आलेली आहे. नोकरी ठिकाण म्हणजे तुम्ही जर हा फॉर्म भरत असाल तर तुमच्यासाठी नोकरी ठिकाण काय असेल तर नवी दिल्ली, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, मैसूर, शिलाँग इथे कुठेही तुम्हाला जॉब जो आहे तो करावा लागू शकतो. याचा फी स्ट्रक्चर किती असतं सर, त्याचं फी स्ट्रक्चर आहे मित्रांनो जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट असाल तर 1000 रुपये, एससी एसटी पीडब्ल्यूडी जर तुम्ही कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी कोणतीही फी नाही. यासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 20 फेब्रुवारी 2026 ही आधी होती आता करण्यात आलेली आहे 6 मार्च 2026. ठीक आहे, 20 फेब्रुवारी 2026 ला कट करून आता नवीन तारीख तुमच्यासाठी आहे 6 मार्च 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. त्याच्यानंतर आहे मित्रांनो एनएमएमसी भरती 2026. यासाठी शैक्षणिक पात्रता अनेक पदांसाठी वेगवेगळी जी आहे ते मागितल्या जाते, कारण याच्यामध्ये अनेक पदं दिलेली आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता जी आहे ते मागितल्या जाते आणि याच्यामध्ये टोटल जागा आहेत मित्रांनो 132. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. आता याच्यासाठी पद क्रमांक 1 साठी एमडी, एमबीबीएस किंवा पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. पद क्रमांक 2 साठी कोणत्याही शाखेतील पदवी चालेल. पद क्रमांक 3 साठी विधी शाखेतील पदवी आणि सोबत 3 वर्षाचा फक्त एक प्रॅक्टिसचा अनुभवाचा एक सर्टिफिकेट जरी तुमच्याकडे असेल ना तरीही चालून जातं. त्याच्यानंतर पद क्रमांक 4 साठी सुद्धा विधी शाखेतील पदवी, 3 वर्षाचा अनुभव, विद्युत अभियांत्रिकी पदवी, यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी असे वेगवेगळे
पद जे आहे इथे देण्यात आले आणि त्यांच्या रिलेटेड ज्या ग्रॅज्युएशन तुम्हाला मागितलं आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. वयाची अट काय तर 1 डिसेंबर 2025 पर्यंत तुमचं वय जे आहे ते 18 ते 38 वर्ष असेल तरच काय करू शकता रे तुम्ही यासाठी फॉर्म जो आहे तो भरू शकता. परंतु तुम्ही जर ओबीसी कॅन्डिडेट असाल, तुम्ही एससी एसटी कॅन्डिडेट असाल तर त्याच्यातही तुम्हाला सूट जी आहे ती दिली जाते. जसं मागासवर्गीय आणि अनाथसाठी सूट किती दिली आहे रे 5 वर्षांची सूट जी आहे इथे दिली जाते. फी स्ट्रक्चर काय असेल तर खुला प्रवर्ग म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्यासाठी 1000 रुपये फी जी आहे ती भरावी लागेल. मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग, आगूत जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी 900 रुपये फी जी आहे ती दिली जाते. म्हणजे अतिशय दुर्बल घटक मधून सुद्धा असाल तर 900 रुपये फी जी आहे तुम्हाला भरावी लागेल. अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पहिली होती मित्रांनो 4 फेब्रुवारी 2026, पण आता ही वाढवण्यात आलेली आहे आणि वाढवून किती झाली आहे रे 1 मार्च 2026. ठीक आहे, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा जो फॉर्म आहे तो भरू शकता. त्यामुळे लास्ट डेट लक्षात असू द्या 1 मार्च 2026 पर्यंत तुम्ही हा जो फॉर्म आहे तो भरू शकता. आणि शेवटचा चांगला आहे मित्रांनो ते म्हणजे एसबीआय सीबीओची भरती, ज्याच्यामध्ये जागा किती आहे रे 2273 जागांसाठी ही भरती जी आहे ती घेतल्या जाणार आहे. किती 2273 जागांसाठी. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो कोणत्याही शाखेतील पदवी आणि बँकेतला कोणताही 2 वर्षांचा अनुभव तुम्हाला पाहिजे. जर 2 वर्षांचा अनुभव असेल आणि बँकेतली कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. वयाची अट काय तर 21 ते 30 वर्षापर्यंत हा फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे. ज्याच्यामध्ये एसटी एसटी जे आहे ते तुमच्यासाठी 5 वर्षांची सूट आणि ओबीसी साठी 3 वर्षांची सूट जी आहे याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. सोबतच नोकरी ठिकाणी हे जे असणार आहे ते संपूर्ण भारत असणार आहे. जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यांच्यासाठी फी स्ट्रक्चर जे आहे ते आहे 750 रुपये. एससी एसटी पीडब्ल्यूडी यांच्यासाठी फी स्ट्रक्चर नाहीये. तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस असाल, इकॉनॉमिक विकर सेक्शन असाल तर 750 रुपये तुम्हाला भरावे लागतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल याच्यामध्ये पहिली होती 18 फेब्रुवारी 2026, पण आता ही कॅन्सल करून एक नवीन तारीख देण्यात आलेली आहे 25 फेब्रुवारी 2026. त्याच्यामुळे आताही वेळ गेलेला नाहीये. 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही हा काय करू शकता रे फॉर्म जो आहे तो भरू शकता आणि आपली जी नोंदणी आहे ते फिक्स करू शकता. त्याच्यामुळे वेळ अजून गेलेला नाहीये. आणि सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी तुमच्या सोबतच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही एक्झामची जर प्रिपरेशन करायची असल्यास तुम्ही अगदी सहजतेने स्पेक्ट्रम अकॅडमीकडे आपल्या नावांची नोंदणी करून संपूर्ण माहिती सुद्धा घेऊ शकता आणि सोबतच संपूर्ण परीक्षेचा अभ्यासक्रम सुद्धा आपला कंप्लीट करून घेऊ शकता. यामध्ये तुम्ही मग युपीएससीची तयारी करत असाल, एमपीएससी असेल, बँक असेल, एसएससी, आरआरबी, एमबीए, सरळ सेवा, पोलीस भरती, यूजीसी नेट कोणतीही परीक्षा असेल, अगदी महाराष्ट्रात होणारी किंवा भारतात होणारी कोणतीही परीक्षा असेल, अगदी सरळतेने तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात तुमची प्रिपरेशन जे आहे ते पूर्ण करू शकता. त्याच्यामुळे वेळ अजून गेलेली नाहीये, परीक्षा अजून येत आहे. त्याच्यामुळे आजच इनरोल जे आहे स्वतःला करून घ्या. आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला एनडीए द्यायचं असेल, तुम्हाला मिलिटरी सर्व्हिस मध्ये जायचं असेल, तुम्हाला आर्मी सर्व्हिस मध्ये जायचं असेल तर तुमच्यासाठी सुद्धा 10वी 12वी नंतर काय काय ऑप्शन असू शकतात याच्यासाठी सुद्धा आम्ही जे आहे तुमच्यासाठी ऑप्शन अवेलेबल करून देतो. आणि जर तुम्ही स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुमचं नाव नोंदवत असाल, तुमची माहिती देत असाल किंवा तुम्ही जे ह्याच्यामध्ये ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या गोष्टी मिळतील तर इथे तुम्हाला अनुभवी प्राध्यापक वर्ग जो आहे तो पाहायला मिळेल. तुम्हाला इंग्रजी आणि मराठी असं दोन्ही माध्यमांमधून शिक्षण मिळेल. उत्तम नोट्स सुद्धा मिळतील. त्याच्यामुळे या सगळ्या फॅसिलिटी तुमच्यासाठीच अवेलेबल करून दिलेल्या आहे. सोबतच मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात अभ्यास करायचा असेल तुमच्यासाठी ऑनलाईन फॅसिलिटी आहे. ऑफलाईन करायचं असेल तर ऑफलाईन फॅसिलिटी सुद्धा आहे. आणि त्याच्याही सोबतच जर तुम्हाला ऍपच्या माध्यमातूनच भरपूर गोष्टी शिकून घ्यायची असेल, ऍपच्या माध्यमातून टेस्ट सॉल्व्ह करायची असेल तर त्याची फॅसिलिटी सुद्धा स्पेक्ट्रम अकॅडमी तुम्हाला दरवर्षी देतेच. त्याच्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये. स्पेक्ट्रम अकॅडमीकडे इनरोल तुम्ही करू शकता आणि आपल्या ब्रँचेस जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रावर अवेलेबल आहे. तुम्ही नागपूर, नाशिक, पुणे, धुळे, संभाजीनगर कुठलेही असाल तरी संपूर्ण महाराष्ट्रभर ब्रांचेस अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला पुण्याच्या मध्ये येऊन कॉन्टॅक्ट करायचा असेल तर पुणे शाखेचा जो नंबर आहे तोही इथे दिलेला आहे आणि ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे. सोबतच तुम्हाला पिंपरी चिंचवड म्हणजे पीसीएमसी ब्रांचला भेट द्यायची असेल तर तिथला ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे आणि मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे वेळ अजून गेलेली नाहीये, संधी अजून आपल्या जवळ आहे. या संधीचं फक्त सोनं करायचं आहे. म्हणजेच पुढच्या वर्षीचं जर स्वप्न असेल तुमचं की आपलं जे झेंडावंदन आहे ते आपल्याच गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये करावं किंवा सरकारी गाडीमध्ये फक्त मागच्या सीटवर बसून फिरावं हे जर आजही स्वप्न असेल, असं स्वप्न असेल ज्याच्यावर महाराष्ट्र असं लिहिलेलं असावं अशाच गाडीत फिरायचं तर वेळ अजून गेलेला नाहीये, संधी अजून गेलेली नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर इनरोल करा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा. कधी काय स्टेटसही ठेवत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.